Okay, so in today's lecture we are going to see the next point in the simple stresses and strains, and that point is the compound bars. Okay, means the bar that we have seen till this point is a single bar with varying cross section and varying loads. म्हणजे एकच बार होता, मटेरियल कुठेही चेंज झालेलं नव्हतं आणि त्याच्यावरती आपण काय केलेलं बाळांनो, एक तर कॉन्स्टंट लोड, व्हेरिंग लोड और कॉन्स्टंट क्रॉस सेक्शन असे आतापर्यंत प्रॉब्लेम घेतलेत. बट इन ॲक्च्युअल ॲप्लिकेशन्स द मटेरियल्स आर कंपाऊंड, म्हणजे एकापेक्षा जास्त मटेरियल यूज केलेले असतात अँड द स्ट्रेंथ ऑफ ईच मटेरियल इज डिफरंट. प्रत्येकाची ताकद काय वेगवेगळी आहे. सो ॲज द स्ट्रेंथ ऑफ ईच मटेरियल इज डिफरंट, सो द डिफॉर्मेशन ऑफ ईच मटेरियल इज ऑल्सो डिफरंट. मी काय म्हटलं समजलं? एक एक्झाम्पल देतो, तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. गणपती चालू आहेत असं म्हणा हां, आणि गणपतीमध्ये मंडळामध्ये गणपती उचलायचा आहे. गणपतीची हाईट आहे समजा 5 ते 10 फूट. एकट्याला उचलणार आहे का? नाही. सो इन दॅट केस वी आर गोइंग टू यूज नंबर ज्या वेळेला मी वापरणार त्यावेळेला प्रत्येकाची ताकद काय असणार आहे? वेगवेगळी असणार आहे. सो टू लिफ्ट आपल्याला एकापेक्षा जास्त माणसं लागतील. सो व्हेन यू आर गोइंग टू यूज अ नंबर ऑफ पर्सन्स टू लिफ्ट, प्रत्येकाची ताकद वेगळी आहे. पण गणपती उचलताना असा उचलणार आहे, तिरका उचलताना कसं उचलणार आहेत बाळांनो? सेम हाईटला. मग ज्याची ताकद कमी आहे तिथं तुम्ही काय करणार बाळांनो? एक ॲडिशनल माणूस लावणार. ओके, टू लिफ्ट. प्रत्येकाची ताकद वेगळी आहे आणि प्रत्येकजण एकच गोष्ट लिफ्ट करायला आहे आणि प्रत्येकाचं लिफ्ट म्हणजे इलॉंगेशन जे पाहिजे आहे ते काय पाहिजे आहे? सेम. सो अजून एक एक्झाम्पल देतो. कन्सिडर द कॉलम ऑफ एनी बिल्डिंग. त्या कॉलमवरती तुम्ही लोड लावला. त्या कॉलममध्ये काय काय बाळांनो? सिमेंट, कॉन्क्रीट अँड स्टील असं म्हणूया आपण. काय काय? सिमेंट, कॉन्क्रीट अँड स्टील. इलॉंगेशन झालं तर स्टीलचं जास्त, कॉन्क्रीटचं कमी, किंवा कॉन्क्रीटचं जास्त, स्टीलचं कमी असं होईल. द इलॉंगेशन फॉर दॅट कंपाऊंड विल बी सेम. हे कायम लक्षात ठेवायचं. ॲज द स्ट्रेंथ ऑफ ईच इंडिव्हिज्युअल इलेमेंट इज डिफरंट बट स्टील द इलॉंगेशन विल बी सेम. समजलं? म्हणजे तुम्ही कॉलम घेतला त्याच्यामध्ये स्टीलची लेंथ वाढली असं होणार नाही. लेंथ वाढताना कॉन्क्रीट आणि स्टीलची लेंथ एकसारखी वाढेल किंवा एकसारखी कमी होईल. नॉर्मली कॉलम्स आर सब्जेक्टेड टू कॉम्प्रेसिव्ह लोड, त्यामुळे त्यांची लेंथ कमीच होईल. ओके, आणि पण कमी होताना काय होणार? स्टीलची आणि कॉन्क्रीटची काय असणार? सेम कमी झालेली असणार. सो इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस वी सी द कंपाऊंड मटेरियल्स. सो आतापर्यंत जे आपण बघितलं ते सिंगल मटेरियलसाठी होतं. याच्या पुढे काय बघणार आहे आपण? फॉर कंपाऊंड मटेरियल्स. ओके, मग मी इथे कंपाऊंडची केस दाखवतो तुम्हाला. कन्सिडर वन कंपाऊंड मटेरियल केस. सपोज दिस इज द लोड ॲक्टेड अपॉन 2 बार्स. किती बार घेतलेत मी? 2. बट द हाईट ऑफ ईच बार इज डिफरंट. प्रत्येकची हाईट मी काय घेतली आहे? वेगळी घेतली. आता या मटेरियलला आपण काहीतरी नावं देऊया. कन्सिडर दिस बार इज ऑफ स्टील अँड दिस बार इज ऑफ ॲल्युमिनियम. कुठलेही मटेरियल घेऊ शकता तुम्ही. ओके, आय हॅव कन्सिडर्ड 1 बार ऑफ स्टील, 1 बार ऑफ ॲल्युमिनियम अँड बोथ द बार्स आर सब्जेक्टेड टू कॉम्प्रेसिव्ह लोड. हा वरती लोड आहे ना, त्याची किंमत काय तर घेऊया W और F, तुम्ही काही घेऊ शकता. सो द W लोड इज ॲक्टिंग ऑन 2 बार्स. आता हे 2 बारचा खालचा एंड काय बघा? बॉटम एंड इज फिक्स्ड अँड ॲट टॉप एंड देर इज 1 लोड. So normally in this case, normally we call this case as a compound bar. ह्याला काय म्हणतो आपण? Compound bar. So the elongation in this case will be same. म्हणजे ह्या लोडमुळे जर कॉम्प्रेशन झालं तर कॉम्प्रेशन स्टीलचं आणि ॲल्युमिनियमचं काय असणार आहे? सेम, इररिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स लेंथ. त्याची लेंथ कितीही असू दे, दोघांचं कॉम्प्रेशन काय असणार आहे? सेम. सो सपोज कॉम्प्रेशन ऑफ स्टील बार इज 2 mm, then the compression of aluminum bar is also 2 mm. ही एक केस आहे ऑफ कंपाऊंड मटेरियल.
अजून एक केस दाखवतो, मुद्दा म्हणून 3D मध्ये दाखवतोय. आय विल कन्वर्ट इट इंटू 2D ऑल्सो. Consider one steel bar is inserted into hollow copper. काय म्हणलं समजलं? एक स्टील बार आहे, तो हॉलो कॉपर, हॉलो म्हणजे त्याला 2 डायमीटर आहेत, इनर अँड आउटर, अँड इन दॅट द स्टील रॉड इज इन्सर्टेड. इमॅजिन करा, बोथ द एंड्स ऑफ दिस बार इज फिक्स्ड. म्हणजे इथं काहीतरी एक प्लेट आहे असं म्हणा, पलीकडे पण एक प्लेट आहे. हां, फिक्स म्हणजे ते रिजिडली फिक्स नाही आहेत, बट हा बार आता बाहेर जाऊ शकत नाही. अँड इफ आय अप्लाय द कॉम्प्रेसिव्ह लोड ऑर टेन्साईल लोड, अँड इफ these two, the contact between the steel and copper is rigid, then elongation of both means steel and copper will be same. समजलं? किंवा कॉम्प्रेसिव्ह लोड लावा, दोघांचं इलॉंगेशन काय होणार? सेमच होणार. ओके, असे जे गोष्टी आहेत. अजून एक केस मुद्दाम दाखवून ठेवतो, पेपरमध्ये तुम्हाला कुठल्याही टाईपची गोष्ट येऊ शकते. ओके, सो कन्सिडर वन मोर केस. This material is steel and this material is considered copper and subjected to load, and one end of steel and copper is rigidly fixed. Rigidly fixed म्हणजे त्यांचा कधीही बॉन्ड सुटणार नाही, कितीही लोड अप्लाय करा, ही लेअरमधनं ते फेल होणार नाही. and if I apply the tensile load, then elongation of steel and elongation of copper will be same. ह्या सगळ्या ज्या केसेस आहेत, ऑल दीज केसेस ऑफ कंपाऊंड बार्स. त्यामुळे पेपरमध्ये कधीही जर लिहून आलं द कंपाऊंड बार इज सब्जेक्टेड टू, त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट असू दे नाहीतर नसू दे, त्यांची चेंज इन लेंथ काय असणार आहे? सेमच असणार आहे. समजलं? अँड धिस कंडिशन इज कॉल्ड ॲज कॉम्पॅटेबिलिटी कंडिशन. ह्यालाच काय म्हणायचं? compatibility condition, where change in length, consider this case where change in length of steel is equal to change in length of copper. ह्या कंडिशनला काय म्हणायचं? compatibility condition. काय म्हणलं समजलं? this condition is called as compatibility condition where change in length of both the materials is same. आता अजून एक एक्झाम्पल सांगतो, लक्ष द्या. Consider one more bar here. Steel, aluminum, copper. Steel, aluminum, copper. तिघांची चेंज इन लेंथ काय असणार आहे? इफ इट इज कंपाऊंड बार, सेम. काय म्हटलं समजलं? सो कंपाऊंड बार म्हटलं की पहिली केस काय कन्सिडर करायची? चेंज इन लेंथ ऑफ ऑल द मटेरियल्स काय असणार आहे? सेम. आणि ह्याच कंडिशनला काय म्हणायचं? कॉम्पॅटेबिलिटी कंडिशन, म्हणून इथे लिहून ठेवले. So this is the first equation that we are going to use to solve the compound bars, that change in length of all the elements which are in compound material is same. पहिली कंडिशन सगळ्यांना समजली. नाव द सेकंड कंडिशन, जे मगाशी मी एक्झाम्पल दिलं होतं ते परत एकदा देतो. गणपतीमध्ये आपण गणपतीला लिफ्ट करायचं आहे. समजा गणपतीची हाईट कमी आहे, आता दोघं मिळून लिफ्ट करावले. किती लोक आहे? 2. मी आणि अजून दोस्त आपला, हां, आम्ही दोघं मिळून लिफ्ट करालो आहे. गणपतीचं वजन आहे समजा 40 किलो. किती आहे? 40 किलो. मी समजा 25 किलो लिफ्ट केला असेल तर दुसरा मेंबर किती लिफ्ट करणार? 15. काय तो पण 20 लिफ्ट करेल? किती करणार तो? 15. त्याने जर 30 किलो लिफ्ट केला असेल तर मला किती लिफ्ट करावं लागेल? 10. काय म्हटलं समजलं? म्हणजेच काय, वॉट एव्हर द लोड ॲक्टिंग ऑन धिस मटेरियल, किती लोड ॲक्ट व्हायला लागलाय? जो काय असेल तो दॅट विल बी शेअर्ड बाय ऑल द मटेरियल्स. प्रत्येक मटेरियल शेअर करतील, इक्वली नाही. आणि प्रत्येकाची ताकद काय आहे? वेगवेगळी आहे. मी काय म्हटलं समजलं? प्रत्येकाची ताकद वेगवेगळी आहे. द स्ट्रेंथ ऑफ ईच मटेरियल इज डिफरंट. So as per their strength they will contribute
फॉर दॅट लोडिंग कंडिशन. समजलं. त्यामुळे आता एक एक्झाम्पल घ्या. इथं लोड आहे 100, स्टीलच्या स्ट्रेंथप्रमाणे त्यानं 60 बिअर केला. किती? 60. तर राहिलेला 40 कोण बिअर करणार? ॲल्युमिनियम. समजा ह्यानं 60 केला, ह्यानं 30 केला, तर राहिलेला 10 कोण करणार? कॉपर. काय म्हणलं? समजलं. सो दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज स्टॅटिक इक्विलिब्रियम कंडिशन. ह्या कंडिशनला काय म्हणायचं? स्टॅटिक इक्विलिब्रियम कंडिशन, वेअर force acting, I'll consider this case, force acting, suppose W is the load applied on this compound bar, then force acting on steel plus force acting on copper is equal to किती असणार? total load applied. This is the second condition. So to solve any compound material problem, we'll have to use two conditions: compatibility condition and static equilibrium condition. Compatibility condition, change in length of all is same. Static equilibrium, the summation of force carried by each element is equal to total load. ह्या दोन कंडिशन बाळांनो आपल्याला बास आहेत टू सॉल्व ऑल द कंपाऊंड मटेरियल्स प्रॉब्लेम्स. ओके. सो द नेक्स्ट दॅट वी आर गोइंग टू सी इज द न्यूमरिकल बेस्ड ऑन कंपाऊंड मटेरियल्स. त्याच्या आधी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे लिहून ठेवा. फक्त ते वरती लिहायचं कॉम्पॅटेबिलिटी कंडिशन, स्टॅटिक इक्विलिब्रियम कंडिशन. कॅन राईट.